काल आपण या ठिकाणी खरं तर संपूर्ण कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस प्रशासनाविरोधात धरणे आंदोलनात बसले आहात. काय आपली प्रतिक्रिया? खरं तर आज जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण बघतोय, त्यामध्ये विशेषतः चाळीसगाव तालुक्यात पोलिसांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचा वेठीस धरून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा जो प्रयत्न करते याचा अतिरेक काल त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय समविचारी पक्ष संघटना या धरणे आंदोलनातून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत तुम्ही जर बघितली, मला खंत वाटते. आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी सत्ताधारी पक्षातला एक सहकारी सदस्य आहे. परंतु ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी पुण्यामध्ये भाषण केलं काल सारथीच्या कार्यक्रमात, की मराठा तरुणांनी प्रवाहात या, आंदोलनात जाऊ नका, शक्ती आणि वेळ ताकद योग्य ठिकाणी लागली पाहिजे बोलतात मुख्यमंत्री, पण त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र त्याला पूर्णपणे फाटा या ठिकाणी देत आहेत. त्याच गृहविभागाचा चाळीसगावातला गुले नावाचा PSI त्यांच्याच कार्यालयातल्या एका कर्मचारी महिलेला जर त्या ठिकाणी शारीरिक शोषण करण्याचं जर त्या ठिकाणी दबाव आणत असेल, तिची तक्रार 6 महिने झाली दिली, त्याच्यावर कार्यवाही नाही. एका बाजूला देवेंद्रजी म्हणतात मराठा समाजाच्या तरुणांनी प्रवाहात या, आणि दुसऱ्या बाजूला हा गुले नावाचा त्यांचा अधिकारी मराठा समाजाच्या तरुणांना कारण नसताना 8-8 तास पोलीस स्टेशनला आणून मारतो, बदडतो, कुठली तक्रार नाही. हाच अधिकारी त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या योजना देणाऱ्या एका तरुणाला त्या ठिकाणी सेवा देणारा योजनादूत त्याला 12-12 तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवतो, त्याचे हार्ड डिस्क आणि सगळं जमा करून त्याला त्या ठिकाणी दबावात आणलं जातं. यासारखी अशी अनेक उदाहरणं. एका पत्रकाराला काल सरपंच असलेल्या 73 वर्षाच्या कर्करोग असलेल्या माणसाला 300 दाखल जेलमध्ये टाकलं जातं, किंवा त्याचा अर्ज 3 दिवसापूर्वी दिलेला. म्हणजे अशा एक नाही, अशा अनेक बाबी की ज्या पोलिसांच्या माध्यमातून चाळीसगावचे प्रतिनिधी हे देवेंद्र फडणवीसांच्या पूर्णपणे गृह खात्याला काळं फासण्याचं काम ते आणि त्यांचं पोलीस स्टेशन मिळून करत आहेत. अक्षरशः चाळीसगाव पोलीस स्टेशन राहिलं नाही, ते चाळीसगावच्या लोकप्रतिनिधींचा तो अड्डा झाला आहे. आणि त्या माध्यमातून दहशत आणि ज्यांनी संरक्षण दिलं पाहिजे ते भक्षण करत आहेत, याचा अतिरेक झाला आहे आज. आणि म्हणून आज आम्ही सगळे या आक्रोश मोर्चाला जातो. आमची मागणी आहे की सर्वप्रथम तात्काळ विना चौकशी गरज नाही आहे, कारण की कॉन्क्रीट तिघं लोक या ठिकाणी आहेत, त्याचे अर्ज आहेत, त्या अधिकाऱ्याचं पहिले निलंबन केलं पाहिजे आणि नंतर मग चौकशीतून कोण कोण इतर त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यावर कार्यवाही झाली पाहिजे.